पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। बनावट फोन पे ॲपवर पैसे पाठवल्याचं दाखवून किराणा दुकानदारांना गंडा घालणाऱ्या दोघांना कोसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। कोसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 26 फेब्रुवारी रोजी दुपारी कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथील RK बाजार या सुपरमार्केटमध्ये 2 इसम येऊन त्यांनी फिर्यादी यांच्या सुपरमार्केटमधून किराणा सामानमधील 6,293 रुपये किमतीच्या वस्तू विकत घेतल्या। फिर्यादी यांच्या भावाला ऑनलाईन बिल भरतो असं सांगून त्यांनी हे बिल अदा केल्याबाबत बनावट फोन पे ॲपवर दाखवून बिल पेड न करता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे। याबाबत विशाल बोडके यांच्या फिर्यादीनुसार कोसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। या दाखल गुन्ह्याच्या कोसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून या गुन्ह्यातील फसवणूक करून गेलेले आरोपी पंकज पाटील वय 22 वर्ष व अनिल कांबळे वय 24 वर्ष दोघेही राहणार ठाणे या 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडे सखोल तपास करून कोसेवाडी पोलीस स्टेशन व मानपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून 2 गुन्हे उघडकीस आणलेत। आरोपींच्या ताब्यातून एकूण 16,455 रुपये किमतीचा किराणा माल, वस्तू व एकूण 4 मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे, पोलीस निरीक्षक प्रशासन नाईक यांच्या सूचनेप्रमाणे सह पोलीस निरीक्षक दर्शन पाटील, पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख, पोलीस हवालदार बोरसे, सांगळे, कापडी, जरग, सांगळे, पोलीस शिपाई सोनावळे, गीते यांच्या पथकाने केली आहे।